ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला बीड जिल्ह्यामधून पाठिंबा वाढतोच आहे। आज बीडच्या आष्टी तालुक्यामधील खिळद या गावातील ओबीसी समाज रस्त्यावर एकवटला असून आता यावेळी आजपासून ओबीसी समाजानं लक्ष्मण हाके यांना पाठिंबा देण्यासाठी उपोषण सुरू केलंय। मागील 8 दिवसांपासून लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे, परंतु राज्य सरकारनं याची गंभीर दखल घेतलेली नाही। त्यामुळे ओबीसी समाजामध्ये रोष असून जोपर्यंत लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू राहील तोपर्यंत गाव पातळीवरील उपोषण देखील सुरूच ठेवणार असल्याचा पवित्रा काही उपोषणकर्त्यांनी घेतला आहे। जालना जिल्ह्यात वडीगुद्री येथे हाके सर आणि वाघमारे सर यांचं जे ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन आहे त्यांचं उपोषण त्यांनी गेले 8-10 दिवस झालं सुरू केलेलं आहे। आम्ही प्रत्यक्षात तिथं जाऊन त्या आंदोलनाला भेट दिलेली आहे, पण सरकार त्यांच्या आंदोलनाची पाहिजे तेवढी दखल घ्यायला गेलं आहे। वाघमारे सरांची आणि हाके सरांची तब्येत खालावलेली आहे, त्यांना सपोर्ट म्हणून आम्ही आमच्या गावामध्ये आमरण उपोषणाला बसलो आहोत। आणि ज्यावेळेस आमचं उपोषणाचं ठरलं त्यावेळेस पूर्ण गावाने नाही पंचक्रोशीने आम्हाला सपोर्ट केला आणि आता सध्या जवळजवळ 4-5 हजार लोकांनी रॅली काढून आम्हाला पण पाठिंबा दिलेला आहे। पुढील मागणी हीच आहे जी की हाके सरांनी मांडली। तुम्ही म्हणताय की ओबीसीमधून आम्ही ओबीसीला धक्का न लावता आम्ही आरक्षण देणार आहे, पण ते कसं देणार आहे? तर ओबीसीला तर धक्का लागणारच आहे, पण ते म्हणतात लागणार नाही, मग तो कसा लागणार नाही याचं त्यांनी लेखी द्यावं असं हाके सरांचं जे म्हणणं आहे तेच आमचं म्हणणं आहे। आणि हाके सरांचं जोपर्यंत उपोषण संपत नाही त्याची दखल घेऊन ठोस पुरावा देऊन जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आम्ही पण आरक्षणाच्या मागणीसाठी जे बसलेलो आहोत ते उपोषण सोडणार नाही।